2023 मध्ये इल्लीगल अरेस्टच्या संदर्भात मेजर डेव्हलपमेंट झाली, कारण व्ही सेंथिल बालाजी आणि पंकज बन्सल या दोन केसेस. पंकज बन्सल या केसमध्ये PMLA आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होते. समन्स काढण्यात आले. आरोपी चौकशीकामी ईडी कार्यालयात हजर राहिला. आरोपीला अजून एका गुन्ह्यात समन्स देण्यात आले आणि अटक करण्यात आली. पंच बोलवण्यात आले आणि आरोपीच्या नातेवाईकांना कळवण्यात आले अटकेबद्दल, त्यांना इन्फॉर्म करण्यात आले. त्यानंतर पंचांच्या समोर आरोपीला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट, अटकेचे आधार हे सांगण्यात आले. आरोपीने त्यावर सही करायला नकार दिला. त्यानंतर पंचांच्या समोर आरोपीला हिंदी भाषेत अटकेचे आधारभूत म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगण्यात आले. आरोपीने पुन्हा एकदा सही करायला नकार दिला. पंचांनी ह्या सर्व बाबी पंचनाम्यात लिहिल्यानंतर त्यावर सही केली. या सर्व प्रोसेसला मान्य सर्वोच्च न्यायालयाने इल्लीगल ठरवलं आणि सांगितलं की जेव्हा आरोपीला अटक होत असते तेव्हा आरोपी हा काम माइंडसेटमध्ये नसतो, शांत मनस्थितीत नसतो आणि त्यामुळे त्याला जर का तोंडी स्वरूपात अटकेचे आधार ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगितले तर त्याच्या लक्षात राहण्याची शक्यता कमी असते. अटकेचे आधार हे आरोपीला सांगण्याच्या मागे कारण असं आहे की त्याचा वापर करून तो कायदेशीर मार्गाने स्वतःचा बचाव करू शकतो आणि जर का त्याच्या लक्षातच ते कारण राहिले नाही किंवा ग्राउंड्स ऑफ अरेस्ट राहिले नाहीत तर तो स्वतःचा बचाव कसा करणार आणि ती त्याला संधी मिळणार नाही. बरं, व्ही सेंथिल बालाजी या केसमध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सारखंच निरीक्षण नोंदवलं आणि लिखित स्वरूपात अटकेचे आधार ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देणं आणि त्याच्यासोबत ॲक्नॉलेजमेंट सुद्धा असावी असं निरीक्षण नोंदवलं.